तर भाजपमुळे पराभव झाल्याचं सरवणकर म्हणतायत. नेमकं काय घडतंय, काय प्रतिक्रिया यावर उमटल्यात, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. लोक कंटाळल्यानं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होत आहे त्यांनी तपशील घ्यावा, महेश सावंत यांची टीका. भाजपनं मतं न केल्यामुळेच पराभव. माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करते. समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर फडणवीसांचीही पेठ घेणार. मला असं वाटतं खंडणी कोण आमदार आज म्हाडामध्ये जाऊन SRA मध्ये जाऊन फक्त खंडणीची कामं करतो, बाकी दुसरं काहीही काडी मात्र त्याचं काम नाहीये आणि फक्त बालिश टाळे हे करण्याचं त्याचं काम सुरू असतं. सरवणकरांचा रोख भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे. मीडियासमोर अशा प्रकारे बोलणं टाळलं पाहिजे. सरवणकरांनी चिंता व्यक्त केली. विषयाची सत्यता तपासू, अमित साटम यांची प्रतिक्रिया. समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत. त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याकडून महायुतीत वाद लावण्याचे प्रयत्न. शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवरून शेवाळेंचं स्पष्टीकरण. भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या असं कुठलंच वक्तव्य केलं नाही. काही लोक प्रसारमाध्यमांमध्ये ह्या सगळ्या बातम्या पसरवत आहेत गेले 2-3 दिवसापासून. माझा तर संशय उबाटाच्या नेत्यांवर आहे. उबाटाचे नेते महायुतीत वितुष्ट निर्माण करण्याकरता अशा बातम्या पसरवत आहेत. प्रिया सरवणकर यांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेज फिरवल्याचा शिंदेच्या कार्यकर्त्यांचा दावा. शिंदेच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप सायबर सेलमध्ये तक्रार करणार. सरवणकर बालिश म्हणून बडबडतायत. लोक तुम्हाला कंटाळले, त्यामुळे तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. आमदार महेश सावंत यांची सदा सरवणकर यांच्यावर टीका. समाधान सरवणकर यांच्या आरोपांमध्ये सत्यता नाही. सरवणकरांच्या प्रचारात फक्त भाजप कार्यकर्ते होते, आता त्यांच्या घरी भांडी घासायची का? भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांचा संतप्त सवाल. मातोश्री परिसरात बाप तो बाप होताय अशा आशयाचे बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुनील जाधव यांची बॅनरबाजी. सत्य परेशान हो सकता है लेकिन मिट नहीं सकता, शिंदेंना डिवचणारे बॅनर. समाधान सरवणकर यांनी कधी हार पाहिली नाही म्हणून त्यांना त्रास होतोय, संतोष धुरी यांची टीका.